माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उल्वे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर दिनांक 20 ते 22 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झालाय। महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे असे प्रतिपादन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज उल्वे नोड येथे केले। त्या निमित्तानं एकत्रित झालेलो आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व संघ या ठिकाणी भाग घेत आहेत त्या सर्व संघांना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। कबड्डी एका अर्थानं महाराष्ट्राचा श्वास आहे आणि त्यामध्ये सुद्धा रायगड जिल्हा ही एका अर्थानं कबड्डीपटूंची खाण समजली जाते। इतक्या मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळाची आवड त्या रायगड जिल्ह्यात आहे की सगळ्यात जास्त हे शिवछत्रपती पुरस्कार देखील कदाचित हे रायगड जिल्ह्यामध्येच असावे आणि त्यामुळे या कबड्डी खेळाडूनं रायगड जिल्ह्याची एका अर्थानं शान वाढवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं। शिवजयंती कालच संपन्न झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगानं एका अर्थानं अभिवादन केलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, त्याच भूमीमध्ये जसा रांगडेपणा आहे तसाच या कबड्डी खेळाच्या माध्यमातून आपला मर्दानीपणा देखील या स्पर्धेमधून खेळाडू सुद्धा सिद्ध करत राहतात।